नमस्कार। तर आज आपण चमचमीत घोसाळ्याची मसाला भाजी बनवणार आहोत। घोसाळं बऱ्याच जणांना आवडत नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने घोसाळ्याची भाजी बनवली तर लहान मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। तर कढईत एक चमचाभर तेल घ्यायचं आणि कापलेली घोसाळी आधी मस्त तेलावर परतून घ्यायची छानपैकी। खूप छान भाजी लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा। ज्यांना घोसाळा आवडत नाही तेही आवडीनं खातील, एवढी छान बनते। तर 1-2 मिनटं मस्त हाय फ्लेमवर घोसाळं छान तेलावर परतून घ्यायचं। तर त्याच कढईमध्ये परत एक चमचाभर तेल टाकायचं, जिरं टाकायचं। जिरं छान फुललं की कढीपत्ता टाकायचा। खूप छान टेस्ट येते या भाजीला। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर नो फेल रेसिपी आहे। आता बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आणि मस्त 1-2 मिनटं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं। चॅनलवर जर प्रथमच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी जे नवीन रेसिपी टाकेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर आता कट केलेलं टोमॅटो टाकायचं आणि छान परतून घ्यायचं 1-2 मिनटासाठी। मीठ टाकायचं, टोमॅटो लवकर विरघळलं जाईल। आता खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर मस्त वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि ते टाकायचं। खोबरं ते नंतर टाकायचं, मग खोबरं भाजायला वेळ जास्त लागत नाही, त्यामुळं खोबरं नंतर टाकायचं। आणि ओलं खोबरं असेल तर अतिउत्तम, टेस्ट खूप छान येते, आणि नसेल तर सुक्कं टाकलं तरी काही हरकत नाही। आता मसाला कोरडा झाला आहे तर आपण थोडं पाणी टाकून मस्त आधी शिजून घेऊया पाण्यामध्ये, नंतर एक एक करून सुके मसाले टाकूया। 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं। आता हळद टाकूया, धना पावडर टाकायची। धना पावडर थोडी जास्त टाकायची अशा कांदा टोमॅटोच्या भाज्यांना। कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि छान मस्त या मसाल्यात परतून घ्यायचं छानपैकी। आणि मसाला जर सुक्का वाटत असेल तर पाणी टाकायचं। आता जे मगाशी आपण घोसाळी तेलात परतून घेतले ते टाकायचे, चांगलं मसाल्यात कोट करून घ्यायचं छानपैकी, नंतर पाणी टाकायचं। ही भाजी जास्त पातळ नाही बनवायची, अशी लपथपी भाजी बनवायची, खूप टेस्ट छान येते। नक्की करून बघा। आपल्या चॅनलवर अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील। पाणी टाकायचं, मी आता अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। तुम्हाला थोडंसं पातळ अजून आवडत असेल तर अजून टाका आणि छान शिजून द्यायचं 5 मिनटे। आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मस्त 5 मिनटं शिजून झाल्यावर सर्व करूया कोथिंबीर टाकून। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर बनवून झाला आहे चविष्ट असा घोसाळ्याची मसाला भाजी, तर नक्की करून बघा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।